नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मधून। बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबीच्या रडारवर आहे। अनन्या पांडेला एनसीबीने समन्स बजावलं होतं, त्यामुळे अनन्या पांडे चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झालेली आहे। तर नुकतीच अनन्याची चौकशी संपली आणि गेल्या 2 तासांपासून अनन्याची एनसीबीने चौकशी केली। आर्यन खानच्या मोबाईलमध्ये अनन्या पांडे सोबतचे ड्रग्ज संबंधित चॅट सापडलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर अनन्याची चौकशी करण्यात आली। दरम्यान उद्या पुन्हा सकाळी 11 वाजता अनन्याची चौकशी करण्यात येणार। आर्यनला भेटण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड जेलमध्ये गेला होता। 3 आठवड्यांनंतर बाप लेकाची भेट झाली। आर्यन 18 दिवसांपासून जेलमध्ये आहे। आर्यनला 10 मिनिटं भेटण्यासाठीची परवानगी देण्यात आली होती आणि या भेटी दरम्यान शाहरुख खान सोबत वकील आणि मॅनेजर देखील उपस्थित होते। शाहरुख खानच्या मन्नत निवासस्थानावर एनसीबीचं पथक दाखल झालं होतं। कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी हे पथक आलं असल्याची माहिती आहे। जवळपास अर्धा तास हे पथक शाहरुख खानच्या मन्नत निवासस्थानी होतं। दुपारी पावणे 1च्या सुमारास मन्नतवर दाखल झालेलं हे पथक 1:15 वाजता बाहेर पडलं आणि मन्नतवर येणं हा एक चौकशीचा भाग असल्याचं एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितलं। तर मुंबई हायकोर्टात आर्यनच्या जामिनावर आज सुनावणी होणार होती, जी मंगळवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे। वर्षभरात एनसीबीचे समीर वानखेडे तुरुंगात जातील असं म्हणत अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी खुलं आव्हान दिलंय। वानखेडे बोगस कारवाया करत असून त्यांना तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा मलिकांनी मावळमध्ये बोलताना दिला। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत। पत्रकार परिषद घेऊन कुठला साखर कारखाना कुणाच्या कारकिर्दीत आणि किती रुपयांना विकला गेला याची सविस्तर माहिती देणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। जरंडेश्वर साखर कारखान्यावरून होत असलेल्या टीकेनंतर अजित पवारांनी भाष्य करताना विरोधकांना एक सूचक इशाराच दिलाय। उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। एनसीबीच्या कारवायांवरून राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी एनसीबीचे समीर वानखेडेंना लक्ष्य केलंय। समीर वानखेडे यांना वर्षभरात तुरुंगात टाकणार असल्याचं जाहीर आव्हान अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिलंय। समीर वानखेडे यांनी कुणाच्या सांगण्यावरून कारवाई केली असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। तर मलिकांच्या वक्तव्यावर आता समीर वानखेडेंनी प्रत्युत्तर दिलंय। अशा प्रकारे सरकारी अधिकाऱ्यावरच खोटे आरोप करणं दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया वानखेडे यांनी दिली। हे सरकार आता पडणार नाही आणि सरकार पाडायची कोणाच्या मायच्या लालची हिम्मत नाही। हे सरकार फेविकॉल का मजबूत जोड असल्याचं काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणालेले आहेत। नांदेडमधील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते। सत्ता पडण्यासाठी विरोधक रोज मुहूर्त बघतायत। परवा बबन लोणीकर म्हणाले, सेनेचे 12 आमदार संपर्कात आहेत। अरे 12 आमदार घेऊन तुम्ही सत्ता कशी स्थापन करणार असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत असलेल्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलंय। त्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भातील बैठक आज विधान भवनात झाली आणि यावेळी देशमुख म्हणालेत की वैद्यकीय अधिकारी गट अ आणि ब संवर्गातील वैद्यकीय अधीक्षक उपअधीक्षक या पदांचे सेवा प्रवेश नियमांचे प्रारूपण तयार झाल्यानंतर त्यांच्या सेवा नियमित करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येईल। वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भातील बैठक आज विधान भवनात आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांसह नाना पटोले वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी, विधी आणि न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी कोविड काळात डॉक्टरांची आवश्यकता अधोरेखित झाली असून राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांची पदे तातडीने भरण्याबरोबर वैद्यकीय अधिकारी यांच्या सेवा नियमित करण्यात यावी असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पाटोले यांनी यावेळी म्हटलंय। देशात आज 100 कोटी लसीकरण टार्गेट पूर्ण झालेलं आहे। यात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे। 9 कोटींचा टप्पा पार केलाय अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे। 2 डोस पूर्ण करण्यात महाराष्ट्र सर्वात पुढे आहे असंही ते म्हणाले। राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींचे व्यापक प्रमाणावर लसीकरण व्हावं यासाठी राज्य सरकारने जोमाने तयारी सुरू केली आहे। येत्या 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील सुमारे 40 लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे युद्ध पातळीवर लसीकरण करण्यात येणार आहे आणि यासाठी उच्च आणि तंत्र विभागातील काही स्टाफ लागणार आहे। जे महाविद्यालय चांगली कामे करून दाखवतील त्या विद्यालयांना बक्षीसही दिली जाणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे।
राज्य मानवी आयोगाच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली आहे। जवळपास अर्धा तास ही बैठक चालली आहे। राज्य मानवी आयोगाच्या अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात चर्चा झाल्याचं कळतं। काही जण एवढी कागदपत्रे दाखवतात ज्या एजन्सीला चौकशी करण्याचा अधिकार आहे, ती एजन्सी चौकशी करेल की नाही की दुसरं कोणी करेल, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता किरीट सोमय्या यांना लगावला। भाजपचे केंद्रीय लघु उद्योग मंत्री नारायण राणे जनता दरबार भरवणार आहेत। केंद्रातील योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राणे दरबार घेणार आहेत। शनिवारी नारायण राणे भाजप कार्यालयात जनता दरबार घेणार आहेत। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा जनता दरबार भरवणार असल्याचं बोललं जातं। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात आपण महाराष्ट्राचे ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांना मी कधीही कोणतीही गोष्ट गपचूप सांगितलेली नाही। वडेट्टीवारांनी तशी वक्तव्य करून बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण करू नये, असा टोला केंद्रीय रस्ते आणि महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी लगावलाय। फडणवीस यांच्या विरोधात गडकरी यांनी आपल्याला गपचूप काहीतरी सांगितले, असं वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलेलं। वडेट्टीवार यांच्यासारखे काँग्रेसचे नेते अशा प्रकारची वक्तव्य करून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही गडकरी यांनी केला। ज्या राज्याचा माजी गृहमंत्री फरार आहे, मग बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी कसे पकडतील, असा घणाघात भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केलाय। राज्यात महिला सुरक्षित आहेत का, शिवशाहीचं वचन देणाऱ्यांनी मोगलाई आणली की काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। ठाकरे सरकार यांनी पुन्हा एकदा मान्य केले की ते घोटाळ्याची सरकार आहे। हसन मुश्रीफ यांनी आपल्या जावयाला 1500 कोटींचा कंत्राट दिला होता। ज्या तक्रारीसाठी मला थांबवलं जात होतं तोच कंत्राट आता सरकारने रद्द केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे। ग्रामपंचायतीचा TDR भरण्यासाठी हा कंत्राट दिला होता। हा करार 30 मार्च 2021 रोजी झाला होता, तेव्हा लॉकडाऊन होतं। हसन मुश्रीफ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली। जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप खासदार रक्षा खडसे, विधान परिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद झालेले आहेत। रक्षा खडसेंनी महिला राखीव तसंच ओबीसी प्रवर्गातून, तर स्मिता वाघ यांनी अमळनेर विकास सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता। दरम्यान स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील हे बिनविरोध निवडून येतील, अशी शक्यता निर्माण झाली। जावेद अख्तरने कंगना राणावत विरोधातील केलेल्या मानहानी प्रकरणी कंगनाने अंधेरी मेट्रोपॉलिटन कोर्टातून इतरत्र स्थानांतरित करण्यासाठी मागणी केली होती। कंगनाने अंधेरी मेट्रोपॉलिटन कोर्टाच्या संबंधित न्यायाधीशावर विश्वास नसल्याने केस स्थलांतरित करण्याची मागणी केली होती। यासंबंधी किल्ला कोर्टाने कंगनाचा अर्ज रद्द केला। जळगाव या ठिकाणी पोलीस मैदानावर पोलीस स्मृती दिनानिमित्त शहीद पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मानवंदना देण्यात आली आहे। तर सत्र न्यायाधीश SD जगमलानी, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवई यांच्या हस्ते शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करत वीरगती प्राप्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। मुंबई बंगळुरू महामार्गावर नर्हे येथील नवले पूल परिसरातील सेल्फी पॉइंट जवळ झालेल्या विचित्र अपघातात 2 महिलांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झालेले आहेत। सातारा दिशेकडून मुंबई दिशेकडे निघालेल्या एका कंटेनरने पिकअप वाहनाला धडक दिल्याने पिकअप वाहन चालकाचं नियंत्रण सुटलं। 3 दुचाकींना पिकअपची धडक बसली। जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड जिल्ह्यातील कोळवाडी जवळ नारळाचा ट्रक पलटल्याने काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती। याच दरम्यान भरधाव वेगात येणाऱ्या सिमेंटच्या ट्रकने तिथे उभ्या असलेल्या 2 रिक्षांना जोराची धडक दिल्याने मोठा अपघात झालाय। या अपघातात 13 वर्षीय मुलगी जागीच ठार झाली असून अन्य 2 गंभीर जखमी झाले आहेत। अपघातानंतर पलटी झालेल्या नारळाच्या ट्रकजवळ नारळ घेऊन जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। गडचिरोली जिल्ह्यात छत्तीसगडच्या हद्दीतून 18 जंगली हत्तींचा एक कळप दाखल झालाय। या हत्तींकडून 2 होत असलेल्या धान पिकाच्या नासाडीसह हत्तींच्या वास्तव्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे। तर हत्तीच्या हल्ल्यात एक माणूस जखमी देखील झालाय। या हत्तींवर नियंत्रण मिळवण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत। ओदिशामधून हे जंगली हत्ती छत्तीसगडमध्ये दाखल झालेत आणि छत्तीसगडच्या
काही जिल्ह्यातून प्रवास करत गडचिरोली जिल्ह्यात त्यांनी प्रवेश केला। तब्बल 800 ते 900 किलोमीटरचा प्रवास या हत्तींनी केला असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। सध्या मात्र या हत्तींच्या वास्तव्यामुळे जिल्ह्यात भीतीचं वातावरण पसरलंय। मराठवाड्यात परतीच्या पावसाने कहर केलाय। अतिवृष्टीमुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय। त्यामुळे राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत करावी या मागणीसाठी औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने जन आक्रोश आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती। राज्य सरकारने तातडीने मदत जाहीर केली नाही तर येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजपकडून देण्यात आला। इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। तुम्ही पाहत रहा स्पीड न्यूज। ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। कल्याणमध्ये एका कपड्याच्या दुकानात महिला चोरांच्या टोळीने चोरी केल्याची घटना घडली आहे। या महिला टोळींची चोरी करण्याची एक वेगळी पद्धत आहे। चोरीचा हा सगळा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। या टोळीमध्ये 4 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे। या चोरी प्रकरणी दुकान मालक निशा वाघ यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी लवकरात लवकर या चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी दुकानदाराकडून करण्यात येते। बातमी आहे जळगाव जिल्ह्यातून। जळगाव जिल्ह्यात धानोरा येथील बस स्थानक परिसरात असलेलं इंडिकॅश बँकेचं थेट एटीएमच चोरट्यांनी लंपास केलेलं आहे। जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या धानोरामध्ये ही घटना घडली आहे। चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच लंपास केल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे। पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील एसआरपीएफ जवानाने गोळीबार करत एकाची हत्या केली आहे। सोलापूर या ठिकाणी ही घटना घडली असून नितीन बाबूराव भोसकर असं गोळीबारात ठार झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। पोलिसांनी या जवानाला अटक केली आहे। तर आज देशभरात लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा पूर्ण झालाय। त्यामुळे मुंबईतल्या पूर्व उपनगरात असलेल्या पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात या निमित्त केक कापून आनंद साजरा करण्यात आला। या ठिकाणी डोस घेतलेल्या एका गर्भवती महिलेच्या हस्ते केक कापून हा आनंद साजरा केला गेला। तर एक चांगली बातमी आहे पुण्यातून। पुणेकरांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे। पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही। आज दिवसभरात 79 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली तर दिवसभरात 83 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला। आज पुन्हा रुग्णसंख्या मृत्यू झालेल्या लोकांची संख्या 0 वर। भारतीय वायुदलातील लढाऊ विमान मिराज 2000 हे आज मध्य प्रदेशमध्ये दुर्घटनाग्रस्त झालं। ग्वाल्हेर इथल्या वायुदलाच्या तळावरून नियमित सरावाच्या निमित्ताने उड्डाण केल्यावर काही मिनिटातच तांत्रिक बिघाड झाल्याचं मिराजच्या पायलटच्या लक्षात आलं। त्यानंतर इजेक्शन सीटच्या सहाय्याने आणि पॅराशूटच्या सहाय्याने जमिनीवर सुखरूप उतरण्यात पायलटला यश आलं। लसीकरणात भारतानं जागतिक विक्रम केलेला आहे। 278 दिवसात भारतानं लसीकरणाचा नवा विक्रम केलाय। तब्बल 100 कोटी कोरोना लसीकरणाचा टप्पा भारतानं पार पाडलाय। दिल्लीत खास कार्यक्रम घेऊन लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा पार पडल्यानं खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मोदींनी यावेळी 21 ऑक्टोबरचा दिवस ऐतिहासिक असल्याचं म्हटलं। 100 कोटी लसीकरणाचा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने जय्यत तयारी केली आहे। देशातल्या 100 ऐतिहासिक वास्तूंना तिरंग्याच्या रूपात विद्युत रोषणाई करण्यात आली। दिल्लीचा लाल किल्ला, हैदराबादचा 4 मिनार तसंच कुतुब मिनार या ऐतिहासिक वास्तूंना तिरंग्याची रोषणाई करण्यात आली होती। आणि यासोबतच स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।